मुंबई बँकेकडेच 10-12 हजार सोसायटी सभासद आहेत आणि महाराष्ट्रात 2.5 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत आणि या ठिकाणी पंकज भाऊ आम्ही प्रत्येक अंकामध्ये 1 ते 2 सेक्टरच्या समस्या या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्या आमच्याकडे आल्यानंतर सरकार म्हणून आपल्याकडे पाठवणार आहोत. त्याला उत्तर देण्याचं, निराकरण करण्याचं काम सुद्धा सरकारने करावं ही अपेक्षा आपल्याकडे या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी करू इच्छितो. अनेक प्रकारच्या राज्यात पतसंस्था आहेत, कंझ्युमर संस्था आहेत, साखर कारखाने आहेत आणि गावच्या विविध कार्यकारी सोसायटी पासून, लेबर सोसायटी पासून राज्य सहकारी बँकांपर्यंत आणि शिखर संघ आणि फेडरेशन्स आहेत. या सगळ्यांचं एक मोठं नेटवर्क आहे आणि सुदैवाने त्या ठिकाणी राज्य सहकारी संघाचं 33 जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड आहे, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत. पंकज भाऊ या सगळं नेटवर्क आम्ही या प्रचार आणि प्रसाराचं सहकार चळवळीला ताकद देण्यासाठी त्या ठिकाणी वापरणार आहोत. की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं आपण बोलतो, पण बऱ्याचदा आपला मनुष्य स्वभाव आहे, आपण सहाय्य करण्याच्या ऐवजी एकमेकांचे पाय पकडत असतो. जर माझी संस्था मोठी झाली 100 कोटी तर त्याची जर 125 कोटी झाली तर मला वाईट वाटतं. आपण हे दुरुस्त केलं पाहिजे. केवळ एक संस्था मोठी होऊन चालत नाही, शेकडो हजारो संस्था मोठ्या झाल्या पाहिजे. आज त्या ठिकाणी जर आपण शेट्टी कंपनीचं बघितलं असतं, हे हॉटेल मुंबईत असतं, शेट्टी काढतात, परंतु 10 शेट्टी जर आले तर त्यांना ते फंड देतात, त्यांची अनेक हॉटेल उभी राहतात. मारवाडी समाजाचे असतील तर आपल्या समाजाच्या लोकांना व्यवसाय वाढावा म्हणून मदत करत असतात. मग त्यांनी तर सहकार त्यांना माहित नाहीये, सहकार आपल्याचे कार्यकर्ते नाही आहेत, परंतु ते आपल्या लोकांसाठी जर अशा प्रकारे सहकार असून त्यांना ताकदवान बनण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण पण सगळ्यांनी एकमेकांना ताकद देऊन त्या ठिकाणी सहकार बळकट केला पाहिजे आणि आपलं नेतृत्व आणि तुम्ही बळकट झाली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने आपण चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. चांगली सदरं या ठिकाणी आपण आणणार आहोत. प्रसाद ताण साहेबांनी आमचा भाय हलका केलाय. तुम्ही सांगायच्या अगोदरच क्रिस्टलची ऍडव्हर्टाईज मी बुक करून टाकली आणि तेवढा अधिकार तुमच्यावर आहे. आणि मी कामाच्या माध्यमातून राजकारणात, समाजकारणात एवढ्या लोकांना मदत केली. पंकज भाऊने 25-50 फोन केले, वर्षभराच्या जाहिराती आमच्या बुक झालेली. तेवढी पुण्याही सहकाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण कमवलेली आहे. परंतु मी तुमचं साधता येते. हे प्रवीण दरेकरांनी एकट्याने काय ठरवून होणार नाही. हे आपल्या चळवळीचं मुखपत्र आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं योगदान यामध्ये पाहिजे. माझी तर विनंती आपल्या सगळ्यांना आहे की वार्षिक वर्गणीदार मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी करू. जाहिराती आपल्या संस्था मोठ्या आहेत, आपण कार्यक्रमांवर खर्च करतो, इतर खर्च करतो, तो हा आपला सहकाराचा चेहरा आहे म्हणून आपण जाहिरातीचं पण बॅकअप त्यांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि एकंदर आपलं स्वतःचं हक्काचं सहकाराचं व्यासपीठ म्हणून येणाऱ्या काळामध्ये सहकारी महाराष्ट्र या ठिकाणी दिसला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. केंद्र सरकारने त्या सहकार खातं त्या ठिकाणी काढलं. अमित भाई स्वतः मंत्री आहेत. विविध कार्यकारी सोसायटीला अनेक सवलती दिल्या. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. कधी कधी त्यांनाही माहित नसतं काय सवलती आहेत, काय व्यवसाय करायचे. ते या सगळ्या गोष्टीचं दिशादर्शक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करायचं आणि कोऑपरेटिव्ह अनाउन्स कोऑपरेटिव्ह हा जो मंत्र त्या ठिकाणी अमित भाई लिहिलेला आहे, तोही आपण कोऑपरेटिव्ह मध्ये खरेदी असेल, काही असेल, आपण आपापसात व्यवहार केला.